केलं जातं। राहुरीमध्ये वटसावित्री पौर्णिमा अतिशय उत्साहात संपन्न झाली। अगदी सकाळीच महिला वडाची पूजा करण्याकरता एकत्र जमलेल्या दिसल्या। तर राहुरी शहरातील पांडुरंग नगर येथे मिलिंद थेटे यांच्या वस्तीवर परिसरातील महिलांनी वटपौर्णिमा आनंदाने साजरी केली। यावेळी महिलांनी पांडुरंगाची आरती करून वटवृक्षाची विधिवत पूजा करून 7 जन्मी आम्हाला हाच पती मिळावा आणि पतीला वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावं, पत्नी अखंड सौभाग्य मिळावं या उद्देशाने ही पूजा केली। यावेळी बालब्रह्मचारी बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांनी महिलांना वटपौर्णिमेचं महत्त्व सांगितलं आणि महिलांनीही मोठ्या आनंदाने वटपौर्णिमेचा सण साजरा केला। सुख लागावं, शांती लाभावी, आपल्या घरामध्ये मुलं बाळांनी असं घर व्हावं म्हणून हे सत्यवान सावित्रीचे व्रत हे सवासनी स्त्री करीत असतील आणि याला ब्राह्मण पूजा लागतो, ब्राह्मणाची पूजा करतात, ब्राह्मणाला दक्षिणा वगैरे सवासनी स्त्री देते आणि अमृत फळाचं नैवेद्य असतो, ओटी भरली जाते सवासनी, प्रत्येक स्त्री आपली प्रत्येक महिला आपली ओटी भरती आणि हे व्रत सवासनीतीनं 3 दिवस अखंड उपवास करून करावा आणि त्या उपवासानं त्याच्या जीवनामध्ये सुख लाभतं, शांती लाभते, तिला सौभाग्य प्राप्त होतं म्हणून हे सत्यवान सावित्रीचं व्रत आणि जन्मजन्मांचं फल प्राप्त करून देणार आहे। आणि हे नारद महर्षींनी हे सत्यवानाला आणि सावित्रीला हे व्रतकथा सांगितले। नारद महर्षीमुळे ही व्रतकथा प्राप्त झाली आहे। नारद महर्षीमुळे ते सावित्रीने 3 दिवस उपवास केला आणि निर्जल उपवास करून यमराजाकडून आपला पतीनं प्राप्त करून घेतला की जेणेकरून जे काही पुन्हा प्राप्त होणार नाही आणि ते असं तिनं सर्व सुख प्राप्त करून दिलं। तिला गेलेलं तिच्या पतीचं राज्य मिळालं, पती मिळाला, त्याचा सासरा आंधळा होता, त्याला एक दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि यमराजाने असे तिला तिचं म्हणजे ते दोघांचं इतकं आठवणात एकामेकावर जीव असतो असं वगैरे। मग तेवढ्यात ते यम येतात देवतांना घेण्यासाठी। तर मग सावित्री म्हणे मी येऊ देणार नाही त्यांना असं अर्धवट सोडून, माझं आमचं असं अर्धवट सोडून मी त्यांना तुमच्या बरोबर येऊच देणार नाही। मग असं करता करता ती पार त्यांच्या बरोबर तिथपर्यंत जाते, पण मग देवांना पण मग असं संकट पडतं असं का बा। तर मग एवढंच असं मला एवढंच सांगता येणार आहे की मग देवतांना हे करतात, देवांना सांगतात म्हणजे असे म्हणजे जीव त्यांचा परत देतात। मग त्या पूर्वीपासून मग हे वडाची पूजा केली जाते की ते 7 फेरे वगैरे घेतले जातात। मग बाया परंपरेनुसार आतापर्यंत तशीच पूजा करत आलेले आहे, अजूनपर्यंत ती पुढे असंच चालू राहणार पूजेचं। सत्यवान आणि सावित्री यांचं लग्न जमलेलं असताना एका साधू महाराजांनी भविष्यवाणी केलेली असते की सावित्री तुझा नवरा 1 वर्षात मरण पावेल म्हणून। पण सावित्री याकडे लक्ष न देत सत्यवानाशी लग्न करते। असं खेळत करता करता 1 वर्ष निघून जातं। एक दिवस अचानक सत्यवान आणि सावित्री जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेले असतात। सत्यवान झाडावर चढण्यासाठी लाकडे तोडण्यासाठी झाडावर चढतो आणि तो ठरलेल्या त्याच्या जीवनमान जशी ठरलेलं तसं तो वर चढल्याच्या नंतर झाडावरून खाली पडतो आणि त्याचा मृत्यू होतो। तेवढं तिथे यमराज येतात, सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यमराज येतात तिथे। हे बघून सावित्री त्यांच्या पुढे खूप विनंती करते की मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते, असं तसं भरपूर हे करते, विनंत्या करते त्यांना की मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकणार, असं खूप देवाकडे विनवण्या करते। तिची प्रेम श्रद्धा बघून देव तिच्यावर खुश होतात व तिला म्हणतात की सांग मी तुला 3 वरदान देणार आहे, तू कोणते वरदान मागशील। त्यात सावित्री त्यांच्याकडे 3 वरदान मागते। त्यातमध्ये एक म्हणजे आपल्या अंध सासू सासऱ्यांना आंधळे असतात ते ना, मग त्यांच्यासाठी डोळे द्यावे, बहीण भावांसाठी उदंड आयुष्य मागते व आपल्या स्वतःसाठी 100 पुत्रे व्हावे अशी देवाकडे इच्छा मागते। तर देव म्हणतो तथास्तु आणि याचे प्राण घेऊन जाण्यास लागतो, सत्यवानचे प्राण घेऊन जाण्यास लागतो। तर सावित्री म्हणते देवा तुम्ही मला 100 पुत्र व्हावे अशी वरदान दिले, पण मग माझे पती जर तुम्ही हिरावून नेले तर मला 100 पुत्रे कुठून होणार। तर मग अशा पद्धतीने देव तिच्या पुढे हार मानतात। असे 100 पुत्र व्हावे अशी एक वरदान देऊन तिला नंतर वडाची पूजा करायला लावतात व त्या वडाला 7 फेरे मारून 7 जन्म असाच पती मिळावा असाच पती मिळावा अशी देवाकडे मागणी करते।
अशी आहे वट सावित्रीची पूजा. वटसावित्री पौर्णिमा म्हटलं की महाराष्ट्रामधील महिला ज्या आहेत वडाच्या झाडाची पूजा करताना आपणास बघाव्यास मिळतात. नेमकं वडाच्या झाडाची पूजा का केली जाते जाणून घेऊयात. वडाचे झाड म्हणले की त्याचा खूप मोठा विस्तार असतो. प्रत्येक झाडाचे मुळे ह्या जमिनीत असतात, पण वडाच्या झाडाचे मुळे ह्या वरती असतात झाडाला. आणि हे व्रत सावित्रीने 3 दिवस केलं होतं, पण आपल्या याच्यामध्ये सुवासिनी ह्या 1 दिवस का होईना पण व्रत करतात. आणि सावित्रीने हे व्रत आपल्या पतीचं प्रेम मिळावं आणि हाच पती आपल्याला आयुष्यभर मिळावा याच्यासाठी व्रत केलं होतं. हा पती जन्मोजन्मी म्हणजे 7 जन्मासाठी मिळावा म्हणून हे व्रत केलं होतं. जसं पतीचं पत्नीवर प्रेम असतं तसं पत्नीचं पतीवर प्रेम असतं. आणि हे आपला पारंपरिक जे सण आहेत त्यामुळे आणखी ते वाढतं किंवा त्याला एक कारण निमित्त जसं भेट जातं. मकर संक्रांत असती म्हणजे प्रत्येक सणामध्ये प्रेम द्विगुणित करण्याची आपली जी परंपरा आहे, त्यामुळे आपली भारतीय संस्कृती ही बाकीच्या सर्व देशातील संस्कृतीपेक्षा वेगळी आणि अलौकिक आहे. आणि त्यामध्ये सर्वांना इतका आनंद भेटतो आणि सगळे इतके समरस होतात की आज आपण इथं बघतात की वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून त्यासाठी किती श्रद्धेने आणि भक्तिपूर्ण पद्धतीने इथं पूजा करत आहात. त्याच पद्धतीनं माझी ही पूजा झाली आहे. परंतु ह्या सणाविषयी जी आपली पारंपरिक आपल्या कथा आहे की सत्यवान हा सावित्रीचा पती होता आणि त्याला ह्याच मेन दिवशी महत्त्वाच्या दिवशी यमाने म्हणजे प्राण त्याचा घेतला होता. परंतु सावित्रीने आपला पती यमाकडून पुन्हा कसा मिळवला याची जी कथा आहे त्या कथेमुळं किंवा त्यांच्या ह्या निष्ठेमुळं सावित्रीच्या आपण ह्या सर्व सुवासिनी सावित्रीच्या रूपानं आपल्या पतीसाठी आणि सत्यवान रूपी पतीसाठी करतात. आणि 3 दिवसाचा निरंकार उपवास केल्यानंतर त्यांना अखंड सौभाग्य लाभते अशी आख्यायिका आहे.